भारतीय जनता पक्षामध्ये काम सुरू केलं त्यावेळी अण्णासाहेब डांगे, नास फरांदे, वाडणे पाटीलजी, गोपीनाथराव मुंडे, प्रमोदजी महाजन ही सगळी नेते मंडळी होती की ज्यांच्याकडे बघून आम्ही काम करायचो। आणि विशेषतः यांच्यापैकी कोणीही नागपूरला आलं तर त्यांच्या स्वागताला आम्ही हजर असायचो। मी देखील 92च्या कारसेवेला होतो, त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो आणि युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून ज्या नेते मंडळींकडे बघून आम्ही काम करायचो, संघर्ष करायचो, भारतीय जनता पार्टी काय हे शिकायचो, त्यापैकी एक प्रमुख नाव हे अण्णासाहेब डांगे यांचं होतं। आणि या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये एक अत्यंत ज्येष्ठ आणि सन्माननीय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। ज्यावेळी युतीचं सरकार आलं आणि एक ज्येष्ठ मंत्री म्हणून अण्णासाहेबांकडे जबाबदारी आली, खरं म्हणजे या आत्मचरित्रात देखील त्यांनी लिहिलंय, त्या संपूर्ण सरकारमध्ये अण्णासाहेबांचा मान फार मोठा होता। गोपीनाथरावजी हे नेते होते, ते उपमुख्यमंत्री होते, पण त्यांच्यानंतर प्रोटोकॉलचा मान हा अण्णासाहेब डांगेंचा होता। आणि भारतीय जनता पक्षाच्या कॅबिनेट मिनिस्टरची प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी बैठक ही अण्णासाहेब डांगेंकडे व्हायची आणि त्या ठिकाणी ठरायचं की मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय करायचं। अण्णासाहेब डांगेंकडे ज्यावेळी पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी आली, त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार केलं आणि हा निर्णय केला की या महाराष्ट्राला आपल्याला टँकर मुक्त करायचं आहे। अतिशय धाडसी निर्णय होता। इतका मोठा महाराष्ट्र, चांद्यापासून बांद्यापर्यंत हा पसरलेला महाराष्ट्र, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत हा पसरलेला महाराष्ट्र, ज्याच्यामध्ये दऱ्याखोऱ्यात राहणारे, डोंगरावर राहणारे, पठारावर राहणारे, दुष्काळी भागात राहणारे असे अनेक गावं, या प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची योजना तयार करायची, त्याकरता सोर्स तयार करायचा, त्याकरता निधी उभा करायचा आणि प्रत्येक गावात पाणी पोचवायचं, हे शिवधनुष्य अण्णासाहेबांनी पेललं। आणि मला अतिशय आनंद आहे, मी त्या काळामध्ये महापौर झालो आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी रचना होती त्यात राज्यातल्या महापौरांपैकी एक महापौर हा त्याचा सदस्य असायचा। त्या कॅटेगरीतलं मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि अण्णासाहेबांसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रत्येक बैठकीत मी असायचो। त्या बैठकीची शिस्त ही इतकी कडक असायची की त्या बैठकीमध्ये अण्णासाहेबांनी एकदा निर्णय केला कोणी प्रतिवाद करत नव्हतं आणि प्रशासन, सचिव या सगळ्यांवर प्रचंड पकड ही अण्णासाहेबांची होती आणि विषयांची माहिती इतकी त्यांना परफेक्ट असायची। या पुस्तकात देखील आपल्याला वाचायला मिळेल की शौचालयाची निर्मिती करताना त्याच्याकरता किती निधी ठेवला पाहिजे, या संदर्भात त्याला काय काय लागतं आणि कसा तुम्ही जास्त निधी वापरता याचं वर्णन त्यावेळी अण्णासाहेबांनी केलं। त्यावेळी सचिव देखील आश्चर्यचकित राहिले की या माणसाला किती खोलपर्यंतची माहिती आहे। तसंच त्या बैठकांमध्ये आलेलं कुठलंही टेंडर हे
किती अभाव आहे, हे कसं खाली आलं पाहिजे, पैसे कसे कमी झाले पाहिजे, राज्यावरचा भार कसा कमी झाला पाहिजे, याचा सातत्याने आग्रह अण्णासाहेबांचा असायचा. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला पहिल्यांदा टँकरच्या जाळ्यातनं मुक्त करण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते अण्णासाहेब डांगेंना जातं, हे मात्र या ठिकाणी खरं आहे. खरं तर इतका प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा प्रवास आहे. जीवनाची सुरुवात संघर्षातनं झाली आणि तो संघर्ष जीवनभर त्यांना पुरला. पण या संघर्षातनं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवता येतं हे अण्णासाहेबांना माहिती होतं. आणि म्हणून मजल दर मजल करत अण्णासाहेबांनी आपल्या जीवनात जे कार्य केलं ते खरोखर आपल्या सर्वांकरता अतिशय आश्चर्यजनक अशा प्रकारचं कार्य आहे, असामान्य अशा प्रकारचं कार्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत त्यांची जी नाळ जुडली ती आज तागायत कायम आहे. माझी संघ जीवन गाथा हे जे पुस्तक अण्णासाहेबांनी लिहिलं आहे, या पुस्तकामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक संघ स्वयंसेवक म्हणून कशा पद्धतीनं त्यांनी कार्य केलं, कशा पद्धतीनं त्यांच्या विचारांवर त्याचा परिणाम झाला आणि कशा पद्धतीनं त्यांच्या जीवनात शिस्त आली हे देखील त्यांनी सांगितलं. खरं तर आज कार्यक्रमाचं संपूर्ण वेळेचं महत्त्व पाहता अण्णासाहेब अतिशय कमी वेळ बोलले. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या फरड्या वक्त्यांमध्ये अप्पांचा त्या ठिकाणी फार वरचा क्रमांक आहे. एक तर त्यांची एकूण धडधाकट शरीर यष्टी आणि माईक नसला तरी कोणाहीपर्यंत आवाज पोचू शकतो अशा प्रकारचा कणखर आवाज आणि त्या आवाजामध्ये त्यांची भाषणं आणि त्या भाषणामध्ये त्यांचे किस्से. आपल्याला माहिती नसेल पण अण्णांच्या भाषणातल्या किस्स्यांवर देखील एक पुस्तक छापलं गेलेलं आहे आणि त्या प्रत्येक किस्स्यामध्ये आपल्याला विनोदही मिळतो, शिकवणही मिळते आणि अनेक वेळा समोरच्याला न बोलता शाल जोडीतनं कसं देता येतं याचं उदाहरण देखील अण्णांच्या अप्पांच्या भाषणामध्ये आपल्याला अनेक वेळा या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्रातले एक प्रखर वक्ते म्हणून खरं म्हणजे अप्पांकडे आपण पाहतो. आणि आज त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाकरता यायचं आणि त्यांचा जन्मदिवस देखील होता. खरं म्हणजे ते तर आमच्याकरता तीर्थरूपांसारखे वडिलांसारखे आहेत, त्यामुळे त्यांना काय द्यायचं हा माझ्यासमोर प्रश्न होता. कारण ही कार्यक्रम ठरला त्यानंतर मी विचार केला, मी म्हटलं आपण त्यांना काय देऊ शकतो. पण मग माझ्या लक्षात आलं एक गोष्ट अण्णांना निश्चितपणे देण्यासारखी आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये 80च्या दशकाच्या शेवटी एक फार मोठा लढा हा कर्जमाफीचा उभा झाला होता. आणि या कर्जमाफीचा लढा उभा करत असताना खऱ्या अर्थानं एकीकडे शरद जोशी हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढा उभा करत होते. पण हा लढा व्यापक आणि राजकीय जर कोणी केला असेल तर तो अण्णांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने केला. आणि अण्णांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगितलं, तळागाळात जायचं असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा आज दुसरं मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे या देशामध्ये छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं मराठी साम्राज्य जे आहे, मराठ्यांचं जे साम्राज्य आहे, हिंदवी स्वराज्य आहे,
या हिंदवी स्वराज्याला विस्तारित करण्याचं काम, ते स्थिरावण्याचं काम आणि अखिल हिंदुस्थानामध्ये त्यावेळेस मोगलांनी हिंदूंच्या आराध्य दैवतांना मोडलं होतं. त्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भारतामध्ये त्या सगळ्या देवालयांचं घाटांचं निर्माण करण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलं. पण दुर्दैवाने आमचा समाज त्यांचं जन्मस्थळ देखील विसरला होता, पण अण्णा मात्र विसरले नव्हते. आणि म्हणून अण्णांनी त्या ठिकाणी ठरवलं की हे जन्मस्थळ शोधून काढायचं. मग चोंडीमध्ये आहे, मग चोंडी कुठे आहे? मग पहिल्यांदा असं लक्षात आलं की ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात आहे. पण मग ते शोधून काढलं नाही, ते अहिल्यानगर म्हणजे तेव्हाच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि शेवटी अण्णांनी ते स्थळ केवळ शोधलं नाही तर त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या स्थळाचा विकास करण्याची सुरुवात ही जर कोणी केली असेल तर ती अण्णासाहेब डांगेंनी त्या ठिकाणी केली. मला अतिशय आनंद आहे. ते स्थळ तर